The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। यथा गारं दुच्छनं उट्ठी समते विज्जति एवं अभावितं चित्तं रागो समते विज्जति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ शास्त्री रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या ऐतिहासिक नागपूर शहराजवळील खापरखेडा या गावामध्ये असलेल्या सत्यशील बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समस्त उपासक उपासिका खापरखेडा यांच्या आयोजनातून बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीचे औचित्य साधून पूजनीय भिक्षू संघाची धम्मदेसना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तेव्हा माझ्या समवेत या प्रसंगी उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर आणि मार्मिक धम्मदेसना देऊन उपकृत केले असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर ज्यांनी प्रारंभी आपणास सुंदर अशी धम्मदेसना दिली असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी वारंवार फोन करून निमंत्रित केले अशा श्रद्धावान धम्म उपासिका संगीताई डोंगरे आणि सर्व महिला मंडळ तथा या धम्मदेसनेसाठी दूरदूरवरून आपल्या गावातून उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। या गावामध्ये आपण ही धम्मदेसना आयोजित केली आहे। एवढ्या मोठ्या संख्येने 2 तासापासून आपण इथे बसलेले आहात। सर्वांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे। 9 वाजत आहेत रात्रीचे आणि 10 वाजेपर्यंत आपला प्रोग्राम आपल्याला संपवायचा आहे। आमचे धम्मदौरे सुरूच असतात। तुम्हापैकी बरेच जण आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करत असाल, धम्मदेसना श्रवण करत असाल, परिवारामध्ये
मोबाईलवरती टी व्हीवरती धम्मदेसना ऐकत असाल, भगवान बुद्धांशी बाबासाहेबांशी संबंधित विविधांगी विषयांवरती धम्मदेसना दिली जाते। आपल्या परिसरातील आपल्या गावातील संगीताई डोंगरे यांनी सुद्धा आमच्या यूट्यूब चॅनलवरून धम्मदेसना ऐकली आणि महिला मंडळाच्या वतीने आपल्या बुद्धविहाराच्या वतीने आम्हाला त्यांनी निमंत्रित केलं आहे। त्या माध्यम आहेत, तुम्ही सर्वजण त्यासाठी महत्त्वाचे आहात, आयोजक आहात। तेव्हा बघा, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मी विशेष मंगलमैत्री करतो। मला वाटतं दहेगाव रंगारी येथून वासनिक आई आणि काही महिला आलेल्या आहेत आणि बाहेरून आलेल्या सर्व उपासक उपासिकांसाठी आणि सर्वच उपस्थितांसाठी, आयोजकांसाठी, भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी आपण एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये सर्वांचे स्वागत करावे। कारण ही परिवर्तनाची नांदी आहे, ही जमेची बाजू आहे। आतापर्यंत आम्ही पाहत होतो, आपण पाहताय, अनेक कार्यक्रमांचे आयोजन व्हायचे, पण जाहीर धम्मदेसनेच्या कार्यक्रमांचं आयोजन यापूर्वी जास्त प्रमाणात होत नव्हतं। पण हल्ली आम्ही पाहतोय, आम्हाला मनस्वी खूप आनंद होतो। जरी शरीर कधी कधी थकते, कधी कधी त्रास होते, कमरेचा त्रास होते, डॉक्टर आराम करायला सांगतात, प्रवास टाळा म्हणून सांगतात, परंतु बाबासाहेबांचं रक्त आमच्याही अंगामध्ये आहे। आम्हीही आंबेडकरवादी बौद्ध भिक्खू आहोत। बुद्धावर, धम्मावर, संघावर आमची श्रद्धा आहे। आणि विशेष म्हणजे भगवान बुद्धांनी या धम्मदानाचं पुण्यकर्म करा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो भारत बुद्धमय करण्याचा संकल्प आहे, त्यासाठी हे शरीर काम करता करता थकले आणि संपन्न जरी झाले तरी आमच्या देहाचं चित झालं। याच प्रसन्न चित्ताने आम्हाला मरण येईल आणि तोच आनंद आम्हाला सुगतीसाठी लाभदायक ठरेल, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। बघा, बाबासाहेबांनी महत्प्रयासाने बुद्धाचा धम्म आपल्याला दिला। आता जयंती साजरी झाली, कोणी कशी आणि कोणी कशी जयंती साजरी करते त्याच्याबद्दल आम्ही बऱ्याचदा बोलतो, तुम्ही ऐकत असाल। मी त्या विषयात आता बोलत नाही। आपल्या भंतीजींनी सुरुवातीला सांगितलं की बाबासाहेबांचा धार्मिक पिंड कसा होता किंवा ते स्वतः धार्मिक होते, म्हणूनच तर बुद्ध धम्माचा स्वीकार केला। शिकली सवरलेली माणसं आजही आहेत, परंतु सर्वच ती शिकलेली माणसं धार्मिक असतीलच ह्याची मात्र शाश्वती कोणी देऊ शकत नाही। बाबासाहेब MA PhD DSc LLD DLitt बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या त्या काळात कुठल्याही सुविधा नसताना घेऊ शकले, परंतु त्या शिक्षणाचा अहंकार वगैरे बाबासाहेबांना नव्हता। कारण ते आता भंतेजींनी सांगितल्यानुसार बाबासाहेब उच्च कोटीचे सिलवान होते आणि सिलवान तर होते म्हणून ते इतरांचा विचार करू शकले। त्यांच्यामध्ये कळवळा होती, करुणा होती, दया होती, इतरांची मदत करावी, इतरांचं दुःख नाहीसं करावं। या रंजल्या गांजलेल्या समाजाच्या वाट्याला जे वाईट दिवस आले आहेत, दुःखाचे दिवस आलेले आहेत, त्यांचे ते दिवस दूर करावे, त्यांनाही मालामाल करावं असा बाबासाहेबांचा विचार होता। आणि त्यामुळे ते झिजले, खपले, राबले। 4 मुलं गेले, पत्नी तारुण्यात गेली, तरी सुद्धा बाबासाहेब म्हणजे थांबले नाही आणि काम करत राहिले। म्हणून हे सोन्याचे दिवस आज आपल्या वाट्याला आलेले आहेत। त्या बाबासाहेबांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत, हे आपण कधीही विसरता कामा नये। आणि त्यामुळे त्यांच्या जयंतीला तुम्ही जाहीर धम्मदेसनेचं आयोजन केलं आहे, म्हणून तुमच्या प्रती पुनश्च एकदा मी मंगलमैत्री, विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो। बघा, भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी अनेक लोकांना अनेक विषयांवरती उपदेश दिलेले आहेत। तुम्ही बौद्ध धम्माचा अभ्यास जर कराल तर तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येईल की भगवंतांनी ज्ञानप्राप्तीनंतर जो काही धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश दिला, त्यामध्ये प्रामुख्याने भगवंताने 3 सिद्धांत मांडलेले आहेत: अनित्य, अनात्म आणि दुःख। भगवान बुद्ध म्हणाले की हे जग अनित्य आहे। हे जग म्हणजे हे 3.5 हाताचं जग सुद्धा आणि बाह्य जग जे आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा सर्व काही अनित्य आहे, परिवर्तनशील आहे। इथे नित्य, शाश्वत, ध्रुव काही नाही आहे। वेळ पुढे पुढे सरकत असते, वेळ कायम इथे सारखीच राहत नाही। ना सुख परमनंट इथे राहील आपल्या बरोबर, ना दुःख परमनंट आपल्या बरोबर राहील। हा जगाचा, निसर्गाचा नियम आहे म्हणाले भगवान बुद्ध। म्हणून अनित्य सिद्धांत सांगितला। अनित्य म्हणजे नित्य काहीच नाही आहे, शाश्वत काहीच नाही आहे, ध्रुव काहीच नाही आहे। आणि हा पहिला सिद्धांत मांडला। दुसरा सिद्धांत भगवंताने जो सांगितला त्यावरती मी आज भाष्य करणार आहे। दुसरा सिद्धांत आहे
अनात्मवाद शिकवला भगवंताने इथे. अनित्य, अनात्म आणि दुःख. दुःखाबद्दल तुम्ही ऐकले असतील प्रवचन आपल्या चॅनलवरती. ह्या तीनही सिद्धांतांवरती आपण दी ग्रेट हॅपीनेसवरती प्रवचनं दिलेलीच आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलला भेट द्याल तर तुमच्या लक्षात येईल भगवंताचे हे तीनही सिद्धांत काय आहेत आणि जीवनाशी त्याचा कसा संबंध आहे आणि जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी या तीनही सिद्धांतांना आपण कसं समजून घेतलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये कसे उतरवले पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. म्हणून मी अनित्य सिद्धांतावर बोलत नाही आहे, दुःख सिद्धांतावरही बोलत नाही आहे. मी भगवंताने सांगितलेला अनात्म सिद्धांत जो आहे त्यावरती थोडक्यामध्ये भाष्य करणार आहे. तर बघा, भगवान बुद्ध म्हणाले की हे विश्व, हे 3.5 हाताच्या कायेचं विश्व आणि हे बाह्य विश्व, यामध्ये मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाही हकीकतमध्ये. लक्षपूर्वक आहे का तुम्ही? जीवनाशी संबंधित आहे बघा. ज्याला मनुष्य प्राणी माझं, मी माझं म्हणतो, भगवान म्हणाले हकीकतमध्ये हे आपलं काही नाही आहे. ह्याच्यामध्ये परिवर्तन होते, हे आपल्याला वेळेवर धोका देते. बघा, भगवंताने सांगितलं की शरीर संपत्ती आणि ज्या संपत्तीला आपण माझी माझी म्हणतो ती संपत्ती, दोन प्रकारची. म्हणजे बहुतेक वेळा आपण पाहतो तर शरीर संपत्ती एक आहे आणि बाह्य संपत्ती, ज्याला धन दौलत घर दार काय प्रॉपर्टी म्हणता तुम्ही, ती प्रॉपर्टी आहे. आणि हे आंतरिक म्हणजे या शरीराची संपत्ती आहे. वेळ प्रसंगी हे दोन्ही संपत्ती आपल्याला धोका देतात. हे जर तुम्ही लक्षपूर्वक हे कराल, तुम्ही अनुभवाल तर तुमच्या लक्षात येईल. ती कशी मी सांगेल तुम्हाला. भगवंताने सांगितलं आहे की शरीर संपत्ती कशी साथ देत नाही वेळ आल्यावर. तर भगवान बुद्ध म्हणाले बघा, पाय आपलेच आहेत. जन्म झाला तेव्हापासून 2 पाय कोणाचे आहेत? ज्या पायाने चालतो ते पाय कोणाचे? आपले. बरोबर की नाही? ज्या तोंडामध्ये दाता आहेत, ज्या दातामुळे आपण काय काय खातो ते दाता कोणाचे? आपले. ज्या कानाने जीवनभर लहानपणापासून आपण श्रवण करतो, ऐकतो, ते कान कुणाचे? आपले. ज्या डोळ्याने आपण ही दुनिया पाहतो ते डोळे कुणाचे? आपलेच. सगळ्या शरीराचं वर्णन केलं भगवंताने आणि मग भगवान बुद्ध म्हणाले की ह्या डोळे माझे आपण म्हणतो, कान माझे म्हणतो, दात माझे म्हणतो, आपण हातपाय माझे म्हणतो, हे शरीर माझं म्हणतो. पण एक दिवस असा येतो ना डोळ्याने आपल्याला स्पष्ट दिसते, ना या कानाने स्पष्ट ऐकायला येते, ना आपलेच पाय आपल्याला व्यवस्थित चालू देतात. बघा, शरीर संपत्ती आहे. आपण ऑर्डर देऊ शकत नाही पायांना, मी खूप भारीच्या गोळ्या घेतो बरं, तू गुडघ्या दुखला नाही पाहिजे. मी खूप भारीच्या गोळ्या घेतो, मी काही खाईल ते पचलं पाहिजे. पचते काय बापा? किती असू द्या आपल्याकडे, एक वेळ येते पचत नाही आपल्याला. खूप काही खायला आहे पण दातामुळे खाऊ शकत नाही आपण. डायबिटीज झाला आणि साखरेचा कारखाना आहे, खाऊ शकतो का साखर? मिठाईची दुकान आहे पण डायबिटीज झाला, खाऊ शकतो का मिठाई किती भारीची असेल तर? तुमच्याकडे तर बापा हल्दीराम आहे नागपुरातले फेमस. आम्हाला नेहमी कोणी आलं की काही ना काही त्या हल्दीरामच्या त्या बॅगमध्ये देते दान. तर हे फेमस झालं, इकडचं काहीतरी ब्रँड आहे ते भंतीने त्या दिवशी दाखवलं आम्हाला, ती कंपनी आहे म्हणे इकडे हल्दीरामची आणि फार फेमस आहे म्हणे नागपूरला हल्दीराम. तर जे काही असेल तर भगवंताने सांगितलं आहे की बघा, मनुष्याला अहंकार जो आहे त्या अहंकाराचं ज्ञान नसल्यामुळे मनुष्य अज्ञानामध्ये जीवन जगतो आणि स्वतःचं शरीर त्याला फसवते, स्वतःचं मनच मनुष्याला फसवते आणि फसत फसत जातो. अज्ञानामुळे तृष्णेच्या आहारी जातो आणि मनुष्य दुःखी होतो. हे भगवंताने सांगत असताना बघा, आम्ही नेहमी सांगतो की मनुष्याला 5 प्रकारचा अहंकार असतो बघा मनुष्याला. मी छोटासा उपदेश, व्यवहारिक उपदेश देणार आहे, सार्वजनिक उपदेश देणार आहे. मी खरंच तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही विहाराच्या बाहेर धम्मदेसना ठेवली, कारण बुद्धाचा धम्म सार्वजनिकच आहे. बुद्ध काय मोनोपोली नाही आहे आपली. जरी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला बुद्धाचा धम्म, बुद्ध आपलेच आहेत का फक्त? बुद्धच नाही, मी तर म्हणतो आपल्या भारतात जेवढे संत महापुरुष जन्माला आले त्यांचा जर खऱ्या अर्थाने त्यांच्या अनुयायांनी अभ्यास केला तर जरी ते कोणत्या विशिष्ट प्रकारच्या जातीमध्ये जन्माला आलेले असले तरी त्यांचं कार्य कर्तृत्व त्या केवळ तेवढ्याच जातीपुरतं मर्यादित नाही आहे. पण खेदजनक बाब, आपल्या देशाला अशी कीड लागली आहे की लोकांनी महापुरुष पण वाटून घेतलेले आहेत, लोकांनी झेंडे पण वाटून घेतलेले आहेत, लोकांनी रंग पण वाटून घेतलेले आहेत, लोकांनी आपले आपले गट तट बनवलेले, आपले आपले महापुरुष बनवले. मी यासाठी आपल्या लोकांचं नेहमी कौतुक करत असतो की एकमेव बौद्ध समाज असा आहे
मी मुद्दा म्हणून माईकवरून जाहीरपणे बोलतो आहे, ऐकणारे सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि बुद्ध खरंच सगळ्यांचे आहेत, महापुरुष खरंच सगळ्यांचे आहे. मी आपल्या लोकांचा अभिमान मला यासाठी आहे, बौद्ध लोकांचा सार्थ अभिमान आहे की आपल्या बौद्ध समाजाच्या लोकांकडे तुम्ही गाव खेड्यात जा का शहरात जा, जे लोक धार्मिक आहेत, श्रद्धावान आहेत, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आहेत, मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, आपले लोक हॉलमध्ये गेल्यानंतर भगवान बुद्धासह बाबासाहेबांचा फोटो असतो, संत कबीराचा फोटो असतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो, महात्मा फुलेंचा फोटो असतो, शाहू महाराजांचा फोटो असतो, अण्णाभाऊ साठेंचा फोटो असतो, रमाईचा जिजाऊचा सावित्रीमाईंचा फोटो असतो. हे सगळ्या महापुरुषांचा आदर खऱ्या अर्थाने जर कोण करत असेल तर मी तर म्हणतो फक्त बौद्ध समाजच करते. बाकीच्यांना तर बापा माहीतही नाही महापुरुष काय आहेत ते. मी जाहीरपणे बोलतोय, जबाबदारपूर्वक बोलतोय, कारण परिस्थिती खरंच अशी आहे. आता मी पाहिलं बऱ्याच विहारांमध्ये महापुरुषांचे विहारांमध्ये सुद्धा फोटो आहेत, बऱ्याच विहारांमध्ये सुद्धा महापुरुषांचे फोटो असतात. परंतु इतर ठिकाणी जर आपण पाहिलं लोकांकडे, आपण टीका टिप्पणी करत नाही, पण महापुरुष चालत नाहीत. विशेषतः बाबासाहेब तर चालतच नाहीत. बाबासाहेब तर लय मोठी आग आहे म्हणते, बाबासाहेबाचा कसा काय फोटो लावला म्हणते, त्यांची जयंती कशी काय काढली म्हणते, त्यांनी धर्मांतर केलं म्हणते, धर्म सोडला. पण का धर्मांतर केलं, का धर्म सोडला, का बौद्ध धम्म स्वीकारला, दुसरा कोणता का धर्म स्वीकारला नाही, याचा अभ्यास आपल्या देशातील लोक जेव्हा करतील तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने बाबासाहेब कळेल. पण ती वेळ जेव्हा येईल तो सुवर्ण दिवस असेल आपल्या देशातला. मी तर आशावादी आहे, मी आशा करतो की नक्कीच एक ना एक दिवस या देशातल्या सगळ्या लोकांना बाबासाहेब कळतील आणि तेव्हा सगळे लोक बाबासाहेबांना आणि त्यांनी स्वीकारलेल्या बुद्धाला शरण आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला हा विषय वेगळा आहे तर सांगतो बघा. मनुष्याला 5 प्रकारचा अहंकार आहे. आजही जातीचा अहंकार असतो लोकांना बघा, सौंदर्याचा अहंकार असतो लोकांना बघा, संपत्तीचा अहंकार असतो लोकांना, सामर्थ्याचा अहंकार असतो लोकांना आणि ज्ञानाचा अहंकार असतो बघा. आणि या अहंकारात जे डुबलेत त्यांचा फुगा फुटल्याशिवाय राहत नाही बघा. तुम्हाला ते कोणीही असो, मग ते आपले असो का परके असो, जास्तीत जास्त लोकांना पहिला अहंकार कोणता आहे तर संपत्तीचा अहंकार. आता इथे बसलेले आपले ते नाही आले की ज्यांना संपत्तीचा अहंकार आहे. आता तुम्ही लय संपत्तीवान आहात बापा, हे पाहतो ना आम्ही इकडं तिकडं. तुम्ही काय कमी आहे का? भिकारी बने हे माला माल, ये है मेरे भीम का कमाल. बाबासाहेबांनी भिकाऱ्यांना मालामाल बनवलं ना. काल कवडी मोल जिने वामनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते. लोक सलाम करतात तुम्हाला. तुमच्या ऑफिसात तुम्ही जात असाल तर लोक, मॅडम असो का साहेब असो आपला, लोक सलाम करतात तुम्हाला, लोक ओळखतात तुम्हाला, नमस्कार करतात, काय काय पुढे पुढे करतात, तुम्ही सेवा करतात. ही बाबासाहेबांची देण आहे. परंतु संपत्तीचा अहंकार असतो म्हणाले भगवान काही काही लोकांना, आणि तो अहंकार त्यांना संपवतो बघा. आजही आपण पाहतोय संपत्तीवान लोक, सगळेच नाही बापा, पण काही काहींची गोष्ट चालली आहे. संपत्ती आली की लोकांना जमीन दिसत नाही बघा, ते एकदम असं तुच्छ लेखतात. गरिबांना तर बापा विचारूच नका. तुमच्या नातेवाईकातले जरी असतील आणि कोणाला काही लॉटरी लागलीच समजा बा, काही धक्का मिळाला आणि झाले श्रीमंत, तर ते नातेवाईकातलेच असतात. झोपडीच असते अगोदर, एकदम कंगालच होते अगोदर, पण झाले श्रीमंत, पूर्वकर्म काहीतरी चांगलं पुण्यकर्म असेल की काहीतरी झाले श्रीमंत, तर त्यांच्यातूनच पुढे आलेले तरी पण श्रीमंत झाल्यावर तुच्छ लेखते आपल्या नातेवाईकाला. मग बाजूबाजूला राहते. तुम्ही आपल्या चॅनलवरती उंदराची गोष्ट ऐकली असेल आपल्याकडून, तर उंदीर, ते उंदराने हिरा गिळला, माहिती आहे तुम्हाला, तुम्ही ऐकता ना. उंदीराने हिरा गिळला राजदरबारातल्या, आणि राजदरबारातून दौंडी पेटवल्या गेली. जो कोणी उंदराला पकडेल, ज्याने हिरा गिळलाय, त्याला मोठं बक्षीस दिल्या जाईल. गावातून एक माणूस आला उंदीर पकडणारा, आणि त्याने विचारलं उंदरं कुठे राहतात, उंदरं कुठे राहतात ते त्याला सांगितलं. आता मोठा राजमहल होता, एका ठिकाणी स्टोर रूम होती, तिथं उंदरं राहत होते. त्या माणसाने येऊन बरोबर त्याच उंदराला पकडलं आणि त्या सैनिकांना सांगितलं याला कापा, याच्या पोटात उंदीर आहे. आता ते सैनिकां सगळेच लोक अवाक झाले, आश्चर्यचकित झाले की याला एवढ्या उंदरातून यानं हाच कसा काय उंदीर पकडला, याला कोणती जादू बिदू येते का. राजासमोर हजर केलं, तो प्रश्न केला की एवढे उंदीर होते आणि तोच उंदीर कसा काय पकडला. हा म्हणे महाराज, त्याचं गणित सोपं आहे म्हणे. मी मनुष्य लोकात फिरतो म्हणे, माणसांमध्ये उठणं बसणं आहे म्हणे माझं.
मनुष्य लोकांचा चांगला अभ्यास करतो म्हणे मी स्वभावाचा चर्येचा. जे लोक कंगाल असलेले लवकर श्रीमंत होतात, मालामाल होतात, ते एकार वागतात म्हणे. काही त्यांना गणगोत कळत नाही, नातेवाईक कळत नाही, घरचे कळत नाही, समाजातले कळत नाही, कोणी कळत नाही. ते स्वतःला शिष्ट समजतात, स्वतःलाच मी या ॲटिट्यूडमध्ये येतात. ते वेगवेगळे वागतात म्हणे. ते कोणाशी संबंध ठेवत नाही. ते असं चष्म्याच्या वरतून पाहतात म्हणे लोकांकडे. त्यांना वाटते मी माझं माझ्यासारखं कोणीच नाही. तर मी हीच कॉपी उंदरावर करून पाहिली म्हणे की नेमका उंदराने हिरा गिळला म्हणून आपलं गणगोत सोडून तोच एकटा बाजूला बसला होता. मी ओळखलं म्हणे की हा माणसाच्याच प्रवृत्तीचा आहे, म्हणूनच सगळ्यांपासून बाजूला जाऊन बसलेला आहे, म्हणून मी त्याला पकडलं. राजा म्हणे खरं आहे गड्या. आणि खरं आहे की नाही तुम्हाला विचार, तुम्ही खरं की खोटं आहे? बापा खरंच म्हणाल तुम्ही ना, खोटं कसं म्हणाल? हकीकत आहे बघा. तुम्ही बिलकुल संपत्तीचा अहंकार असतो. काही सोडले तर म्हणजे बापा तुम्ही सोडले तर संपत्तीचा अहंकार आहे. वर्गणी मागायला गेलं की म्हणते तुम्हाला हेच काम आहे का, म्हणते तुम्हाला काय काम, हेच काम आहे का म्हणते. म्हणजे जसं काही यांनी गुतं घेतले, जे आयोजन करतात, जे मरमर करतात, धावपळ करतात, त्यांच्यासाठीच काम केलं आहे का बाबासाहेबांनी? सगळ्यांच्यासाठी केलं आहे. म्हणून संपत्तीचा अहंकार असतो. कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, काही लोकांना संपत्तीचा अहंकार असतो. आता भंतीनं सांगितलं बघा, शिकवलं तुम्हाला, संपत्ती असावी माणसाकडे, भौतिक संपत्ती पण असावी, पण त्या संपत्तीचा अहंकार असता कामा नये. कारण कायमस्वरूपी ती टिकणारी नाही आहे संपत्ती, आणि वेळ आल्यावरती कामाला पडेलच असंही नाही आहे. कोरोनाच्या पिरियडमध्ये मी म्हणणारे लोक गेले, आणि आताही दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणारे लोक गरीबच असतात का? असे लोक आहेत की कितीही पैसा देऊ शकतात डॉक्टरांना, परंतु जर कोणता भयंकर दुर्धर आजार झाला असेल तर ना पैसा वाचवू शकतो, ना मायबाप, ना कुटुंब, ना शेजारी, ना जातपात, ना अजून कोणती एखादी शक्तीला मानत असतील तर शक्ती वाचवते काय? भगवान म्हणाले संपत्ती प्रत्येकच ठिकाणी कामाला येत नाही. संपत्ती आवश्यकच आहे जीवन जगताना. गरीब राहून मरू नये. गरीब म्हणून जरी जन्माला आलो तरी गरीब राहून मरू नये. दीर्घोद्योगी असावं, मेहनत करणाऱ्यापैकी आपण असावे, कष्ट करणाऱ्यांपैकी आपण असावे. फुकटची पण भाकरी खाता कामा नये, कोणाची लाचारी करता पण कामा नये, गुलाम पण राहता कामा नये. पण याचा अर्थ असा नाही की श्रीमंत बनल्यावर अहंकारी बनावे, बिलकुल नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले श्रीमंती सुद्धा पचवता आली पाहिजे, आणि ती भल्यांना पचवता येत नाही. धन भल्यांना पचवता येत नाही. आणि भगवंताची शिकवण आहे की श्रीमंत बना, धनवान बना, सम्यक आजीविकेप्रमाणे तुम्ही उदरनिर्वाह करा स्वतःचा, पण संपत्ती आल्यावर इतरांना तुच्छ लेखू नका, तर त्या संपत्तीचा सदुपयोग करा. मी आपल्या चॅनलवर सांगितलेलं आहे, संपत्तीचे 4 हिस्से करा. जर त्या संपत्तीने तुम्हाला सुख द्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहिला संपत्तीचा भाग मातापित्यांच्या सेवेसाठी काढून ठेवा. संपत्तीचा दुसरा भाग पत्नी, मुलं, बाळ यांच्यासाठी काढून ठेवा. संपत्तीचा तिसरा भाग आपला व्यवसाय, व्यापार, काम धंद्यासाठी इन्व्हेस्ट करा. आणि संपत्तीचा चौथा भाग दान पुण्यासाठी काढून ठेवा. हे भगवंताचं वचन आहे बघा, तुम्ही वाचाल कधी तर. म्हणून संपत्ती असावी, पण संपत्तीचा अहंकार असता कामा नये, आणि संपत्तीसह अहंकार असू नये यासाठी आपल्याकडे ही 4 प्रकारची संपत्ती आता जी सांगितली ना, शील संपत्ती, श्रद्धा संपत्ती, त्याग संपत्ती आणि प्रज्ञा संपत्ती जर आपल्याकडे असेल तर आपल्याकडे धन दौलत कितीही येऊ भौतिक दृष्ट्या आपण नॉर्मल जीवन जगू शकतो. तिचा अहंकार असू शकत नाही. आम्ही पाहतो समाजामध्ये काही ऑफिसर लोक आहेत, आपल्या गडगंज श्रीमंतीवाले आहेत, पण त्यातले काही लोक प्रचंड धार्मिक आहेत. कालच एका ऑफिसर बद्दल आम्ही चर्चा करत होतो. आता आम्ही सोबत फिरतो गाडीमध्ये, धम्मरथामध्ये. कालच एका अधिकाऱ्यांबद्दल आम्ही चर्चा केली. एका शहरातला मोठा अधिकारी आहे, एकदम मेन चीफ आहे तो. तर जरी तो मेन आहे, लाखो रुपये येत असतील त्याच्या डिपार्टमेंटला त्यांच्याकडे, पण तो एवढा श्रद्धावान, एवढा विनम्र आहे, एवढा धार्मिक आहे. जेव्हा भोजनदानाला आम्हाला घरी बोलवतात ते, तर स्वतः भगवान भंतेजींचे पाय धुवायला येतो माणूस बघा. अधिकारी, त्याच्या हाताखाली हजारो नोकर असतील, कितीतरी असतील त्याच्या खाली ते शिपाई, ऑफिसर दुसरे, परंतु एवढा मोठा अधिकारी आहे. तर तो अधिकारी श्रद्धा असल्यामुळे, धार्मिकता असल्यामुळे, सिलवान असल्यामुळे संयमी आहे.
अहंकार नाहीये. आणि तो मग भिक्षूंचे पाय धुतो, भगवंताबद्दल श्रद्धा आहे, दर आठवड्याला उपवासाचं पालन करतो, दान पुण्य सातत्याने करतो, बिलकुल कुठलाही अहंकार नाही, प्रत्येक कार्यक्रमामध्ये पती पत्नी सोबत जातो, दान पुण्य करतो, शील पालन करतो, ध्यान करतो बघा, आणि मंगल मैत्रीचा अभ्यास करतो. त्याची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे. नाही तर काही तर बापा मला पाहन फुलं वा, मी लय हुशार आहे म्हणते, मला जे कळते ते कोणालाच कळत नाही, भंतीला काय समजते म्हणते, त्या विहारातल्या लोकांना काय कळते म्हणते, त्या बायांना महिला मंडळाला कुठं काय कळते म्हणते, माझ्यासारखं तर कोणीच नाही बापा, तुम्ही तुमच्यासारखेच आहे, खरंच तुमच्यासारखं कोणी नसते, तेवढं मात्र खरं बोलता, पण ते नेमकं काय बोलता हे तुम्हाला कळत नाही. म्हणून संपत्तीचा अहंकार असता कामा नये असं भगवंताचं वचन आहे. दुसरा अहंकार असतो बघा सौंदर्याचा. शॉर्टमध्ये बोलतो, आपली गाडी एकदम एक्सप्रेस आहे, सुपरफास्ट आहे. दुसरा अहंकार कशाचा? सौंदर्याचा. सौंदर्याचा अहंकार असल्यावर तर बापा सर्वात जवळचा मित्र आरसा. त्या दिवशी एका लग्नात गेलो, आता लग्नात गेलो तर सगळे लग्नात झकपक लोक तुमचे नटून थटून साज शृंगार करून आलेले. बाबा तुमचंच असते सगळं, करा, काही हरकत नाही, करू नये असं म्हणत नाही. पण आम्ही बसलो स्टेजवरती, ते नवरी नवरदेव आता ते येत होते, तर त्याच्यातले ते काय करवल्या म्हणतात, हां करवल्या, तर ते करवली कोणती तरी, ते मोबाईल होता आणि ते मोबाईलमध्ये असं 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 करून पाहत. मी मग भंतीला विचारलं, बा भंतीजी काय करते म्हटलं, बा डोक्यावर परिणाम झाला का काय? तर ते भंतेजी म्हणे ते मोबाईलमध्ये चेहऱ्याचा साज शृंगार पाहते म्हणे, त्याचा कॅमेरा लावला म्हणे मोबाईलचा आणि त्याच्यात पाहते म्हणे आपलं. तर असं आहे का? तर सौंदर्य सुद्धा अहंकार देते बघा. पण कोणते सौंदर्यवान लोक अहंकारी असतात? जे धार्मिक नसतात, जे सिलवान नसतात, जे श्रद्धावान नसतात, ज्यांना बुद्ध माहीत नाही आहे, त्यांना सौंदर्याचा अहंकार असतो बघा. कुणाला नाकाचा, डोळ्याचा, हनुवटीचा, गालाचा, कानाचा, केसाचा, उंचीचा, गोरेपणाचा, तर बापा विचारूच नका कशा कशाचा अहंकार असते. तर पण भगवंताचं वचन आहे, हे जे जे काही दिसते आपल्याला तारुण्यामध्ये लहानपणामध्ये सुंदर सुंदर, जेव्हा बाळ बाळ असते त्याला कोणी घेते, येतं का बाळा माझ्याकडे, येतं का माझ्याकडे म्हणते, आणि तेच बाळ मोठं झाल्यावर आणि म्हातारपणाकडे झुकल्यावर त्याला म्हणते का कोणी, येतं का माझ्याकडे. डोळे तर तेच आहे, नाक तर तेच आहे, त्वचा तर तीच आहे, पण परिवर्तन झालं ना. तर म्हणून भगवंताने सांगितलं की हे जे काही सौंदर्य आपल्याला दिसते हे पण परमनंट नाही आहे, एक दिवस येते. हे त्वचा जे दिसते तारुण्यात हे झुरळ्या पडतात बघा, हे कान असे लूज पडतात, हे डोळे खोल खोल जातात बघा. म्हातारी आई म्हातारे बाबा कोणी बसले असतील तर बघा म्हातारपणाचा सुद्धा त्रास होतो. जाती पी दुःख जरा पी दुःख म्हणाले भगवान बुद्ध, जर्जर होणे मोठं दुःखदायी आहे. हे केस काळे भोर आहे आत्ता तारुण्यामध्ये, काही दिवस गेले की हे पांढरे व्हायला सुरुवात होते. मग दुकानात जाऊ जाऊ पॉलिश घेऊ दुकानात जाऊन पॉलिश आणू लावते. पण या जगात अशी कोणती परमनंट पॉलिश नाही आहे की एकदा लावली की शेवटपर्यंत काळेच राहतील, आहे का? नाही आहे. म्हणून कोणाचे केस बघा पॉलिश लावणारे जर असतील तर कोणाचे लाल होतात, तर हिरवे, तर बापा पिवळे, तर कोणते पांढरे, थोडेफार तर काळे. तर भगवंताने सांगितलंय की सौंदर्य पण परमनंट नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सौंदर्यवान असावं आणि सौंदर्य माता पित्यांमुळे आपल्याला प्राप्त होते बिलकुल, पण त्या सौंदर्याचा अहंकार असता कामा नये. आणि आपण सुंदर आहोत म्हणून दुसऱ्याला हिनवता कामा नये. नाही तर दुसऱ्याला जर हिनवलं आपल्या सौंदर्यामुळं, समजा आपलं नाक चांगलं आहे बा दिसायला आणि कोणाचं तरी बरोबर नाही, आणि म्हणून दुसऱ्याला जर हिनवलं ते नाक आपलं खराब होते एक दिवस, तुम्हाला सांगतो बघा. कुणाच्या सौंदर्याला म्हणजे कुणाच्या कुरूपपणाला हिनवू नका म्हणाले भगवान बुद्ध. तुमचं सौंदर्य असेल तर चांगली गोष्ट आहे, पण त्या सौंदर्याचा अहंकार असता कामा नये. तिसरा अहंकार सांगितला सामर्थ्याचा. कशाचा अहंकार आहे? सामर्थ्य, शक्ती, सत्ता, हे सगळं त्याच्यामध्येच आलं, इन्क्लूड आहे. तर सामर्थ्याचा अहंकार असतो बघा. मी माझ्यासारखं कोणी नाही म्हणते काही लोक. आता काही लोक बॉडी बिल्डर असतात, काही लोक बलवान असतात, ताकदवर असतात, नाही का? तर लोक काय म्हणतात, माझ्यासारखं कोणी नाही, मला कोणी हरवू शकत नाही. पण भगवान बुद्ध म्हणाले या जगाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. आज कोणाची हार झाली तर याचा अर्थ असा नाही की त्यांची हारच होत राहील. एक दिन आएगा हरने वाले जीतेंगे और जीतने वाले
हारेंगे हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून परमनंट कायम स्वरूपी ना इथे कोणाचं संपत्ती टिकते ना सौंदर्य ना भगवान बुद्ध म्हणाले सामर्थ्य आणि जे आज सामर्थ्यवान आहेत उद्या ते असमर्थ बनू शकतात बघा माहिती आहे तुम्हाला जे आज समर्थ आहेत एकदम उद्या ते असमर्थ बनू शकतात आता मला वाटतं परवालाच काहीतरी यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला उस्मानाबादकडचा व्हिडिओ आहे बघा एका आईचा व्हिडिओ 9.5 एकर जमीन आहे म्हणे ती आई अनाथ वृद्धाश्रमामध्ये 9.5 एकर जमीन त्या आईकडे होती बाबा होते तिला दोन मूल एकुलता एक मुलगा सगळं काही व्यवस्थित चाललं पण मुलगा बिघडला मुलानं आईला मारझोड करायला सुरुवात केली बापाला विष देऊन मारलं आणि त्या मुलाला वैतागून ती आई आश्रमात येऊन राहिली बघा तुम्ही त्या आईनं तो मुलगा होण्यासाठी काय काय प्रयत्न केले असतील मुलगा झाल्यावर साखर वाटली असेल की नाही लाडा कौतुकानं वाढवला असेल की नाही ती त्याच्या जोरावरती इतरांना दाखवत असेल ना की मला पण मुलगा आहे माझा मुलगा असा आहे अमका आहे ढमका आहे टमका आहे पण कोणाच्या वाट्याला असे दिवस येऊ नये पण त्या माऊलीच्या वाट्याला तसे दिवस आले ना ज्या मुलाबद्दल ती असा विचार करत होती की माझा मुलगा माझं घर माझी शेती वगैरे आज ती वृद्धाश्रमामध्ये कुणाच्या वाट्याला अशी वेळ येऊ नये म्हणून तर भगवंताने परिवर्तनाचा सिद्धांत शिकवला म्हणून अहंकारी असता कामा नये म्हणाले भगवान बुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही अहंकार बाळगू नका कारण वेळ कधी कशी येईल आपल्यावरती हे सांगता येत नाही म्हणून सामर्थ्य आपल्याकडे आहे खूप मोठं म्हणून त्याचाही अहंकार बाळगता कामा नये चौथा अहंकार सांगितला ज्ञानाचा कोणता अहंकार ज्ञानाचा अहंकार काही लोक असतात बघा खूप ज्ञानी असतात विद्वान असतात पंडित असतात परंतु धार्मिक नसल्यामुळे श्रद्धावान नसल्यामुळे बुद्ध गुण माहीत नसल्यामुळे बुद्धाचं तत्व माहीत नसल्यामुळे परिवर्तनाचा सिद्धांत माहीत नसल्यामुळे त्या ज्ञानाबद्दल अहंकार जडतो त्याला बघा काही लोक असतात असे तुम्ही नाही बापा पण काही लोक असतात असे बघा मला पुस्तक माहीत आहे म्हणतात पूर्ण पाठ आहे म्हणतात पुस्तक कोणी म्हणते बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ पाठच आहे आता चांगली गोष्ट आहे ना कोणी म्हणते संविधान पाठ आहे तर चांगली गोष्ट आहे ना कोणी म्हणते सुत्त माझ्या एवढे कोणालाच पाठ नाही तर चांगली गोष्ट आहे ना पण त्याचा अहंकार जर असेल तर आपण झिरो आहोत ज्ञान असावं ज्ञानीवंत असावं बुद्धिवंत असावं बुद्धिवान असावं सर्व ज्ञान आपल्याकडे असावं पण त्या ज्ञानाचा अहंकार असता कामा नये जर ज्ञानाचा अहंकार असेल तर आपल्या एवढं अज्ञानी या जगात दुसरं कोणी नाही आहे समजते तुम्हाला ज्ञान असावं पण ज्ञानाचा अहंकार नसावं मी नेहमी सांगतो माणसाला ज्ञानी जर असेल तर अहंकाराचं ज्ञान असावं पण ज्ञानाचा अहंकार असता कामा नये बघा समजते तुम्हाला ज्ञान असावं कोणतं अहंकाराचं ज्ञान असावं अरे आपल्यात अहंकार निर्माण होत आहे हे काही चांगली गोष्ट नाही आहे बरी गोष्ट नाही आहे आपण अहंकारी असता कामा नये हे ज्ञान असणं तो ज्ञानीवंत आहे पण ज्याला ज्ञानाचा अहंकार आहे त्याच्या एवढा अज्ञानी या जगात दुसरा कोणी नाही आहे आणि म्हणून ज्ञानी असणं महत्त्वाचं आहे पण त्या अहंकारी असणं महत्त्वाचं नाही पाचवा आणि शेवटचा अहंकार सांगितलेला बघा आपल्या देशाला खरं तर ही एक मोठी कीड लागली जातीचा आणि कुळाचा अहंकार बघा जात कुळ सोयरिकीच्या वेळेस पाहतात बघा बरेच लोक आमचं अमकट कुळ आहे म्हणता त्या दिवशी एक दिवस आमची चर्चा चालली होती मी म्हटलं बाबासाहेबांनी समता शिकवली आहे सगळे जाती भेद बाबासाहेबांनी मोडीत काढले आणि 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा टाकली बाबासाहेबांनी मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल वाचल्या का तुम्ही 22 प्रतिज्ञा त्याच्यात ही प्रतिज्ञा आहे बघा काय म्हणाले बाबासाहेब मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल मी भंतेजीला विचारलं आमच्या का भंतेजी बाबासाहेब तर म्हणाले मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या PS सोसायटीमध्ये प्राध्यापक असतील किंवा जे मेंबर्स होते सगळ्या जाती धर्माचे बाबासाहेबांनी घेतले होते बरोबर की नाही बघा तुम्ही त्या काळामध्ये बाबासाहेबांना साथ देणारे केवळ आपलीच लोक होते असं नाही आहे तर इतर धर्माचे इतर समाजाचेही लोक होते भंतेजीला विचारलं आपले लोक जेव्हा सोयरी करतात तर तेव्हा ते हे तत्व पाळत असतील का तर भंतेजी म्हणे बाबा याच्याबद्दल सांगू शकताय कारण लाडवणाला आंधवनाची चालत नाही आंधवनाला बावण्याची चालत नाही सोमसाला लाडवणाची चालत नाही
विदर्भातल्यांना मराठवाड्याची चालत नाही, मराठवाड्यातला विदर्भातली चालत नाही, खानदेशातल्या इकडची चालत नाही, इकडच्यांना खानदेशातली चालत नाही, कोकणातल्यांना इकडची चालत नाही, इकडच्यांना कोकणातली चालत नाही. बापा तुमच्यातलं कोणी अपवाद असेल तर गोष्ट वेगळी, पण सोयरिकीच्या वेळेस म्हणते हे आपले सोयरे नाही नव म्हणते. तुम्ही म्हणता की नाही माहीत नाही बापा, पण लोक असे म्हणतात म्हण आपले सोयरे नाही. सोयरे म्हणजे काय तर ते उपजात पोटजात, त्या पोट जातीचे असतील तरच सोयरे आणि तरच सोयरीक होईल, अन्यथा सोयरीक होत नाही. तर बघा बाबासाहेबांनी आपल्याला समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करील प्रतिज्ञा दिली की नाही. तर किमान तुम्ही तरी खापरखेड्याच्या लोकांनी, इतरांचं सोडा, आता हे तर सगळीकडेच जाते आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तर आपल्या किमान लोकांनी ह्या पोट जाती सुद्धा विसरल्या पाहिजे. कारण भगवंतानी सांगितलं की कुळाचा जातीचा अभिमानही असता कामा नये. आणि आपल्या देशात जातीचा जेवढा अभिमान आहे, मला तर वाटतं तेवढा अभिमान कशाचाच नसेल बघा. कोणी म्हणते आमची जात श्रेष्ठ आहे, कोणी म्हणते आमचं कुळ श्रेष्ठ आहे म्हणते. भगवंताने सांगितलं ना जात श्रेष्ठ असते ना कुळ श्रेष्ठ असते. जर श्रेष्ठ काय असते तर मनुष्य जीवनामध्ये त्याचा चांगला स्वभाव श्रेष्ठ असते. मनुष्याचं श्रेष्ठत्व त्याच्या सद्गुणांवरून ठरत असते, तो कोणत्या जातीचा आहे ह्याच्यावरून ठरत नाही. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण याच्यासाठी सर्वोत्तम आहे. वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, त्या फळ्याच्या पाठीमागे इतर विद्यार्थ्यांचे उच्चवर्णीय विद्यार्थ्यांचे डब्बे आहे म्हणून तिथे बाबासाहेबांना फळ्यावरचं गणित सोडवण्यासाठी येऊ दिलं जात नव्हतं, वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं. वर्गाच्या बाहेर बसणारे बाबासाहेब ज्यांना जातीमुळं बैलगाडीच्या खाली उतरवल्या गेलं, ज्यांना सलूनवाला कटिंगवाला त्यांची कटिंग करून देत नव्हता, ते खालच्या जातीत जन्मले आहे, अस्पृश्य जातीत जन्मले आहे म्हणून एका अस्पृश्य जातीत जन्मलेल्या विद्यार्थ्याने प्रचंड विद्या हस्तगत केली, प्रचंड विद्येचा त्याग केला, अनंत प्रकारचा त्यांनी अभ्यास केला. विद्वत्तेच्या उच्च शिखरावरती तो महामानव पोहोचला, ज्याला वर्गाच्या बाहेर बसवल्या गेलं, कटिंग पासून ज्याला वंचित ठेवल्या गेलं, बडोद्याला जातीमुळे ज्याला अपमानित करून गोमूत्र ज्यांच्या वरती शिंपडल्या गेलं, फाईल ज्यांच्या फेकून देण्यात आल्या, अशा महापुरुषानं आपल्या ज्ञानाच्या जोरावर या देशाचं संविधान लिहिलं बघा. याच्यापेक्षा अजून मोठी गुणवत्ता कोणती असू शकते. म्हणजे आपण दुसऱ्यांना असं हे हिनवत नाही आहे, पण तुम्हाला सांगतो संतांचं महापुरुषांचं वचन आहे की जीवनामध्ये केवळ जात महत्त्वाची नाही आहे, केवळ सौंदर्य महत्त्वाचं नाही आहे, केवळ ज्ञान महत्त्वाचं नाही आहे, तर तुमच्याकडे असलेला सुस्वभाव, तुमच्याकडे असलेलं शील, तुमच्याकडे असलेलं चारित्र्य, तुमच्याकडे असलेली संपन्नता हीच महत्त्वाची असते. मेल्यावर बघा त्याच लोकांसाठी लोक हळहळ व्यक्त करतात की जो स्वतःसह इतरांचा झाला आणि ज्याने आपलंच पोट भरलंय, फुल पोट फुगवलंय, भरू 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 भरू, कपाटात पैसे, गादी खाली पैसे, आता ते काय लावतात कोणाला, आणि ते मग ते येते फोटो बिटो सोशल मीडियावर, तर ते समजते कुणाचे कुठं पैसे तर कुणाचे कुठं पैसे तर कुणाची कुठं कुठं प्रॉपर्टी कमवली पाहिजे. पण असे काही लोक आहे पोट भरू, आपलंच पोट भरते, दान धर्म नाही ना, कोणाला मदत नाही ना, कोणाला काहीच सहकार्य नाही, आपलंच पोट भरते, बटन दबते जाते, अज्ञानामुळे कोणाला मदत करत नाही. आणि मेल्यानंतर लोक म्हणतात अरे कायचं त्याच्या मौतीला जाऊ बा अंत्यविधीला, त्यानं तर बापा चहा नाही पाजवला म्हणते, कोणाला मदत केली नाही म्हणते, विहाराच्या बाजूला घर असून कधी काही दान पुण्य केलं नाही म्हणते. असे लोक म्हणतात. बापा तुमच्याकडे म्हणतात का नाही माहीत नाही, पण न करणाऱ्याबद्दल असे लोक बोलतात. लोकांच्या तोंडावर बोट ठेवता येते का? ठेवता येते का? कसं ठेव? आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा की जातीचा कुळाचा अभिमान म्हणजे गर्व असता, अहंकार असता कामा नये, सर्वांना समान मानलं पाहिजे. इवन प्राणी मात्र जरी असतील तर त्यांना प्रेम आपुलकी जिव्हाळा दिला पाहिजे आणि आचरणाला महत्त्व दिलं पाहिजे. आचरण हेच श्रेष्ठ आहे बघा, शील हेच श्रेष्ठ आहे, सदाचार हाच श्रेष्ठ आहे. जात महत्त्वाची नाही आहे, धर्म महत्त्वाचा नाही. तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर तिथे डॉक्टर असं नाही विचारत तुम्ही कोणत्या जातीचे आहे आणि विशिष्ट प्रकारच्या जातीलाच कोणते आजार होतात, त्रास होते, असं काही आहे का? बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे जातीचा कुळाचा सुद्धा
अहंकार असता कामा नये. परंतु आपल्या देशामध्ये आज आम्ही पाहतोय जेवढे संत महापुरुष होऊन गेले, बुद्ध होऊन गेले, बुद्धाकडे सुद्धा कानाडोळा करतात लोक, बुद्धाला इग्नोर करतात आम्ही पाहतो या देशामध्ये. खरं तर भगवंताने बहुजन हिताय बहुजन सुखाय असा संदेश दिला. त्या काळातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णांतील लोक भगवंताला शरण आले बघा. राजा असो, रंक असो, राव असो, तो प्रधान असो का सेवक असो का स्त्री असो की पुरुष असो, तरुण असो की तरुणी असो, खेड्यात राहणारे असो की शहरात राहणारे लोक असो, अनेक प्रकारचे लोक भगवंताला शरण येत राहिले. भगवान म्हणाले माझा धम्म हा महासमुद्रासारखा आहे. जशा अनेक ठिकाणावरून नद्या येऊन त्या महासमुद्रामध्ये मिक्स होतात आणि तिथे त्या समुद्रामध्ये विलीन झाल्यानंतर मात्र कोणी येऊन ओंजळीमध्ये पाणी घेऊन असं म्हणू शकत नाही की हे अमक्या नदीचं पाणी आहे. माझा धम्म असाच आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि म्हणून बुद्ध धम्म हा सर्वश्रेष्ठ धम्म असल्या कारणानेच बाबासाहेबांनी तो स्वीकारला. यदा कदाचित दुसरा कोणता धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला असता तर बाबासाहेब म्हणाले माझ्या माध्यमातून देशाचं नुकसान झालं असतं, परंतु देशाच्या काळ्या यादीमध्ये मला माझं नाव नोंदवायचं नव्हतं आणि म्हणून मी दुसऱ्या चार ऑप्शन होते बाबासाहेबांकडे धर्मांतर करत असताना त्या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन जे बुद्ध धम्माचा आहे तेच बाबासाहेबांनी ॲक्सेप्ट केलं, स्वीकारलं आणि म्हणून बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. त्यामुळे मी आपल्या देशातल्या सगळ्या लोकांना नेहमीच आवाहन करतो जगजाहीरपणे की त्यांनी बुद्धाला वाचावं, बाबासाहेबांना वाचावं, बुद्ध धम्माचा अभ्यास करावा, नेमकं समजून तर घ्यावं की बुद्धांनी काय शिकवलंय, नेमकं वाचून समजून तर घ्यावं की बाबासाहेबांनी काय शिकवलंय. आणि त्यामुळे मी तुम्हाला हे अहंकाराबद्दलचं मुद्दामहून सांगितलं, कारण आम्ही पाहतो व्यावहारिक जीवन जगत असताना, विशेषतः सामाजिक जीवन जगत असताना, राजकीय जीवन जगत असताना, धार्मिक जीवन जगत असताना काही लोक, तुम्ही नाही बापा, काही लोक मात्र या अहंकाराच्या आहारी गेलेले आहेत. मी तर म्हणतो आपल्या समाजाचा जेव्हा मी विचार करतो, अभ्यास करतो, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला परिवर्तन आज ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं ते न होण्याला कारणीभूत जर काय असेल तर आपल्या समाजाला एक कीड लागली आहे, ती म्हणजे स्वार्थ आणि अहंकार. माझा काय स्वार्थ आहे, माझा स्वार्थ फक्त साधला गेला पाहिजे, मला पद मिळाले पाहिजे, मला मानपान मिळालं पाहिजे, मला माईक मिळाला पाहिजे, मला हारतुरे मिळाले पाहिजे, माझंच कौतुक केलं पाहिजे आणि मीच मी म्हणते. त्याच्यामुळं बाकीचे नाराज होतात बिचारे, ते म्हणतात ते तुम्ही तुम्ही तुमचंच पाहून घ्या म्हणते. आता बिघडणारी गोष्ट आहे का नाही, बिघडणारी आहे की नाही? होच म्हणता बापा, नाही काय म्हणाल तुम्ही, खरंच आहे हे. तर म्हणून स्वार्थामुळे सगळं काही बेचिराख होते बघा, घडी बिघडून जाते सगळी. म्हणून आपला स्वार्थ ठेवता कामा नये आणि अहंकार, मला समजते, मला जमते आणि माझ्याशिवाय होतच नाही. आता होत असेल तुमच्यामुळे तर चांगलीच तर गोष्ट आहे, बरोबर की नाही? आता जसं ताईनं बोलवलं, डोंगरे ताईनं आम्हाला फोन केला, याचा अर्थ असा नाही आहे की त्यांच्यामध्ये अहंकार आणि त्यांचंच कौतुक, आता ते पात्र आहे म्हणून त्यांचं नाव घेतलं नाही तर बापा त्याच्यातही बापा लय होते. आणि कोण डोंगरे बाई, सगळं व्यवस्थित झाल्यावर म्हणते बापा त्याच नाव घेतलं, इथं लय बिघडते गणित. पण असा काही विषय नाही म्हणून मी सुरुवातीला सगळ्यांचंच कौतुक करतो बापा. कौतुकास पात्र आहे तुम्ही, कोणी नाराज व्हायला नको. नाही तर सगळा कार्यक्रम विचारलं नंतर कार्यक्रम कसा झाला, भंतेजीचं प्रवचन वगैरे कसं झालं, स्टेज वगैरे सगळं, तर ज्यांचं नावच घेतलं नाही समजा, नेमकं त्यांनाच विचारलं, ज्यांना महत्त्व दिलं नाही समजा, ज्यांचं नाव नव्हतं, फोटोही नव्हता आणि काही नव्हतं, त्यांना नेमकं विचारलं बा कार्यक्रम कसा झाला, तर ते बारीकच तोंड करते, रुंगून म्हणते. काय करावं त्यांचं ते बरोबर नाही, ते त्यांना काही समजत नाही, ते आपलीच लावतात आणि असं करतात आणि तसं करतात. बापा विचारूच नका मग काय होते तर. आणि त्यामुळे असंही होता कामा नये. समाजामध्ये बुद्धाचं, बाबासाहेबांचं काम करताना आपल्या मनामध्ये समान भाव असला पाहिजे, सर्वांना महत्त्व दिलं गेलं पाहिजे, सर्वांना आपण चान्स दिला पाहिजे, सर्वांना मोठेपणा दिला. मोठेपणा म्हणजे काय तर सर्वांना किंमत दिली पाहिजे, कोणी इथे उच्च नीच असता कामा नये. भगवंताचा उपदेश आपण खऱ्या अर्थाने अंगीकारला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे 5 अहंकार सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, जीवनामध्ये कौटुंबिक जीवन जगणारे तुम्ही लोक आहात, घरात जरी हे अहंकार बाळगले आणि सार्वजनिक जीवनात जरी हे अहंकार बाळगले तर पूर्ण बेचिराख झाल्याशिवाय राहत नाही. बघा, जीवन उद्ध्वस्त होते. घरातही बघा काही लोक म्हणतात मी आहे म्हणून घर आहे,
तीनदा तेच बोलून दाखवते. बाबा चांगली गोष्ट आहे तुमच्यामुळं जर व्यवस्थित चाललं असेल घर तर, पण तीनदा टॉर्चर केलं तर घराची घडी नीट व्यवस्थित राहील की विस्कळीत होईल, बिघडून जाईल. मुख्यच बसतात अशा वेळे बापा. कबूल कोण करते? आणि भगवंतानं सांगितलं जे कबूल करू शकतात ते स्वतःत बदल घडून आणू शकतात. आणि बदल घडून आणू शकलो पाहिजे आपण तर खरे, नाही तर एकाच मोडमध्ये कोई कुछ भी बोले, कोई कुछ भी समझावे हमको उससे कोई लेना देना नहीं, हम तो जैसे है वैसे ही रहेंगे बस. बुद्धाचा उपदेश जरी ऐकला तरी मी माझ्याच मोडमध्ये राहत असेल तर मग त्याला शब्द नाही कोणता. भगवंतानं सांगितलं जर अंगुलीमाल बदलू शकतो, अंगुलीमालातला अहंकार जर गळून पडू शकतो ना, अंगुलीमाल डाकू जरी होता तर तो काही अज्ञानी नव्हता, तो त्याच्या वर्गामध्ये त्याच्या शाळेमध्ये सर्वात हुशार होता. खेमाराणी होती भगवंताच्या काळात, बिंबिसाराची पत्नी. प्रचंड अहंकार होता तिला सौंदर्याचा. भगवंताला शरण येत नव्हती ती, भगवंताच्या दर्शनार्थ जात नव्हती, भगवंत वेळुवनात राहत होते बिंबिसाराने दान दिलेल्या. पण एकमेव खेमाराणी होती की भगवंताला अहंकारामुळे, सौंदर्याचा अहंकार होता तिला वाटे की भगवंताकडे गेल्यावर भगवंत काय सौंदर्याला महत्व देत नाहीत. भगवान म्हणतात जग हे परिवर्तनशील आहे, सौंदर्य टिकणार नाही, ज्ञान टिकणार नाही, श्रीमंती टिकणार नाही वगैरे वगैरे असा उपदेश देतात. आणि मी तर एवढी सौंदर्यवती आहे. पण राजा बिंबिसाराने तिला पाठवलं युक्तिवाद करून आणि ती गेली आणि भगवंताने तिला सांगितलं की जग हे परिवर्तनशील आहे, आज आपल्याकडे जे आहे ते कायम राहील, याची काय शाश्वती आहे. बघा तुम्ही, सगळं आपलंच असते पण कधी कधी वेळ येते अशी की आपल्या कामाला काहीच येत नाही बघा. म्हणून भगवंताने सांगितलं की मध्यम मार्गाने जीवन जगा. सुख आलं म्हणून नाचू नका आणि दुःख आलं म्हणून रडत बसू नका, कारण वेळ बदलते. मी प्रत्येक दिवशी रोज जे दुःखी लोक फोन करतात किंवा मेसेजेस करतात त्या प्रत्येकाला हे भगवंताचं वचन सांगतो मी का भगवान बुद्ध म्हणाले की एक सारखीच वेळ जीवनात राहत नाही. कोणीही असो, सकारात्मक असायला पाहिजे, नकारात्मक असता कामा नये. आपण फुल पॉझिटिव्ह असायला पाहिजे. एनी कंडिशन, कोणत्याही कंडिशनमध्ये, सिच्युएशनमध्ये आपण स्वतःला प्रसन्न ठेवलं पाहिजे, सकारात्मक ठेवलं पाहिजे, कारण वेळ बदलते. ज्यांचं कोणी गेलंय धाय मोकलून लोक रडता का नाही? तुम्ही लोक समजा घरातलं कोणाच्या कोणी गेले जवळचं, किती लोक रडता तुम्ही? ओक्साबोक्सी रडता ना, क्रंदन करता ना, रडता का नाही? पण मला सांगा ती वेळ एक आणि आत्ताची एक वेळ आहे का सारखी? आहे सारखी? बिलकुल नाही आहे. रडणारे लोक कायमस्वरूपी रडू शकत नाहीत आणि हसणारे लोक कायमस्वरूपी हसू शकत नाहीत. जे सुदृढ आहेत एकदम शरीराने कायमस्वरूपी ते सुदृढ राहू शकत नाही, एक दिवस येतो ते कमजोर होतात. आपलंच शरीर आपल्याला साथ देत नाही आणि त्यामुळे मी हा भगवंताचा उपदेश थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जीवन हे अनमोल आहे, जीवनामध्ये आनंदी राहायला शिका. भगवंताने सांगितलं आपण जसा विचार करतो तसेच आपण बनत असतो. म्हणून ठीक आहे ना, दुःख आहे आपल्या वाट्याला, संकट आहे आपल्या वाट्याला, परंतु वेळ बदलते हे लक्षात ठेवा आणि त्या वेळ बदलवण्यासाठी सुद्धा धम्माचं आचरण करा. बुद्धावर, धम्मावर, संघावर श्रद्धा ठेवा, प्रामाणिक रहा, विश्वासू रहा, एकमेकांना मदत करा. लोकांवर हसू नका, हसत रहा पण लोकांवर हसू नका. हसरे चेहरे ठेवा, प्रसन्न चेहरा ठेवा, पण कोणावर हसू नका. कारण तुम्ही जर कोणावर हसणारे असाल तर एक दिन आएगा लोग तुम पर हसेंगे, जरूर ये परिवर्तन होगा. कारण पृथ्वी कशी आहे, कशी आहे माहित नाही तुम्हाला? पृथ्वी गोल आहे ना, पृथ्वी गोल आहे. आज ज्यांच्या वाट्याला जी वेळ आली आहे उद्या आपल्या वाट्याला ती वेळ आल्या वाचून राहत नाही. म्हणून सुनांनो तुम्ही सासांना दुखवू नका आणि सासांनो माझ्या आयांनो तुम्ही पण त्यांना दुखवू नका. लेकीचा संसार व्यवस्थित नांदावा, चालावा असं तुम्हाला जर वाटते तर दुसऱ्याच्या लेकीला चांगलं नांदवा. खरं की खोटं? बापा मानच हलवते नाही का? कोणत्या आईला, कोणत्या बाबाला वाटते की माझ्या लेकीला त्रास दिला पाहिजे तिकडे? वाटते का तुम्हाला? वाटते का? वाटते? मग जर तुम्हाला वाटत नाही असं, जर तुम्हाला असं वाटते की माझी लेक जिथं कुठं नांदते तिच्या सासूनं तिच्याशी आईसारखं वागावं, बरोबर की नाही? तिच्या सासऱ्यानं माझ्या लेकीच्या वडिलासारखं वागावं, तिच्या दिरांनी भायांनी तिच्याशी भावासारखं वागावं, तिच्या जावांनी नंदांनी तिच्याबरोबर बहिणीसारखं वागावं.
पण तिकडनं अपेक्षा ठेवायची आणि इकडं सगळं गणित आपण बिघडवायचं, हे कोणी शिकवलं? मग दुसऱ्या आपल्या लेकीला तिकडं चांगलं नांदवावं त्यांनी, आणि आपल्याकडे जी लेक आली दुसऱ्याची तिला कोण चांगलं नांदवावं? काय आपण नोकरीला आहोत त्रास द्यायच्या? आणि सुनांना पण सांगतो मी की ज्या अर्थी तुम्ही अपेक्षा करता की तुमच्या सासूनं तुमच्यासोबत आईसारखं वागावं, तर तिकडं तुमची आई आहे की नाही, त्या आईला शिकवावं की आई तुझ्या सुनीबरोबर तू आईसारखं राहा, तर इकडं तोंड राहील आपल्याला बोलायला सांगायला आणि शहाणपण शिकवायला. परंतु तसं होत नाही, आपल्याला सोडून सगळे गणित. खरं की खोटं? आई हसतात बापा, इथंच तर गोष्ट बिघडते. हे बघा ज्ञान आहे, हे ज्ञान असायला पाहिजे. आणि भगवान बुद्ध म्हणाले आपण काय बोलतोय, काय बोलायला नाही पाहिजे, कसे वागतोय, कसे वागायला नाही पाहिजे, कोणाशी बोलतोय, कोणाशी बोलायला नाही पाहिजे, याचं ज्ञान असावं. त्याला इंग्रजीमध्ये कॉमन सेन्स म्हणतात, माहिती तुम्हाला. आणि कॉमन सेन्स भगवान बुद्धांनी शिकवला की जीवन जगत असताना हे तोंड जर दिलंय तर ते नेमकं दिले कशासाठी? चांगलं बोलण्यासाठी दिलं आपल्याला, बरोबर की नाही? सगळ्या गोष्टी जर मन आहे, शरीर आहे, तर आपलाच विचार करायला दिलं नाही आहे, तर इतरांचाही विचार करा. आपल्या समान इतरांना माना म्हणाले भगवान बुद्ध, तर तुम्ही सुखी राहाल. तुम्ही दुसऱ्याला जे द्याल तर परत काय मिळेल तुम्हाला? तेच मिळेल ना. आपण जगाला जे वाटू तेच आपल्याला मिळते. हा निसर्गाचा नियम भगवंताने शिकवला. म्हणून तुम्ही सुख वाटणाऱ्यांपैकी असाल तर सुखच मिळेल, आणि तुम्ही शिव्या देणाऱ्यांपैकी असाल तर शिव्याच मिळतील. तुम्ही दुःख देणाऱ्यांपैकी असाल तर एक दिवस तुम्हालाही दुःखच मिळत राहील, आणि तुम्ही प्रेम देणाऱ्यांपैकी असाल तर तुम्हालाही प्रेमच मिळत राहील, अपवाद वगळता. कारण काही काही लोकांना प्रेम कळत नाही, काही काही लोकांना आपुलकी कळत नाही, जिव्हाळा कळत नाही, मदत कळत नाही, ते उलट्या डोक्याचे लोक असतात. मग काय झालं म्हणतात बघा, जसे काही काही पोर मायबापांनी बिचाऱ्यांनी राबलेलं असते, आणि हे मोठं होते, बाई येते, बायको याला कोणती गोळी देते, कोणता बूस्टर डोस देते माहीत नाही, सगळेच नाही बापा, तुम्ही तर बिलकुलच नाही. काहीची गोष्ट हे 6च महिन्यात बिघडते. अगोदर मम्मीच्या हातचं गोड लागायचं, आईच्या हातचं गोड लागायचं, पप्पाशिवाय करमायचं नाही, मम्मीशिवाय करमायचं नाही, आणि बाई आल्यावर बापा मग तर ढुंकून पाहायला रिकामा नाही. बाबू दवाखान्यात नेतं कामाला म्हटल्यावर म्हणते मला वेळ नाही, म्हणते नंतर नेतो म्हणते. पहा असे काही काही असतात. तर म्हणून स्वतःला चांगलं बनवावं, अहंकारी असता कामा नये. विशेष म्हणजे आपल्या लोकांच्या बाबतीत अहंकारी असता कोणाच्याच बाबतीत अहंकारी असता कामा नये. कोणताच अहंकार बरा नाही. कारण भगवान बुद्ध म्हणाले शरीर हे नश्वर होणार आहे, क्षणभंगूर होणार आहे, आपण मरणधर्मी आहोत. कोणाचं बटन कधी दबेल आहे का शाश्वती? याची आहे का गॅरंटी? तुम्ही वर्तमानपत्र पाहत असाल, तुम्ही न्यूज पाहत असाल तर पेपरला बातम्या असतात, मरण्याचं वय नसते आहे. म्हणून आपण जर मरणधर्मी आहोत तर कोणत्याही जाती धर्माचे जरी असलो तर अहंकार काय कामाचा? प्रेमाने वागावं, प्रेमाने बोलावं, समजून घ्यावं, आपल्या समान मानावं, आणि सर्वांना त्रास देण्याच्या ऐवजी तुम्ही सर्वांना प्रेम दिलं पाहिजे, सर्वांना समजून घेतलं पाहिजे. हेच भगवंताचं वचन आहे. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या गावकऱ्यांना जाणीव करून दिली की माणसाचं जीवन काय आहे, जीवनामध्ये कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, मातापित्यांशी कसं वागावं, सर्वांशीच कसं वागावं. म्हणून पुनश्च एकदा मी भारतीय बौद्ध महासभा आणि आपल्या खापरखेडा गावातील समस्त उपासक उपासिकांच्या प्रती तथा सर्व ग्रामस्थांच्या प्रती विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु
सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।